नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की घरामध्ये आता गेस्ट आलेले असतात. मीटिंग चालू झालेली असते आणि त्याचवेळी ते लोक नीलचं कौतुक करत असतात. नीलला म्हणत असतात की आज एवढा मोठा सणाचा दिवस आहे, आज एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमच्याशी बोलत आहात म्हणून. आणि त्यावेळी नील म्हणतो की ही शिकवण आम्हाला आमच्या आईकडून मिळालेली आहे. आई नेहमी म्हणते की सगळ्यात आधी काम आणि मग बाकी सगळं. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना सुखदेव जो आहे तिथे पार्सल घेऊन त्या ठिकाणी येत असतो. कोणीही आपल्याला बघू नये म्हणून त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो. आणि जेव्हा ती ऐश्वर्या त्याला पाहते ती खरंच खूप खुश होते. मग ती मुद्दाम अमृताला हाक मारून बाहेर बोलावून घेते आणि तिला विचारते की वहिनी, तू काही ऑर्डर केलं होतंस का? तर त्यावरती अमृता म्हणते की नाही ग ऐश्वर्या, काय झालं? तर ऐश्वर्या म्हणत असते की अगं हा बघ ना, डिलेवरी बॉय आपल्या घरी आला आहे म्हणून. आणि मग स्वतःच हसून म्हणते की अरे चा, मी तर विसरलेच होते की मी आपल्या गेस्टसाठी चीज केक ऑर्डर केला होता म्हणून. आणि त्यावरती ती मुद्दाम सखदेवला आतमध्ये बोलवते. त्यामुळे सखदेव घरामध्ये घाबरून घाबरून येत असतो आणि हळूहळू पाऊल ठेवून तो घरामध्ये आतमध्ये आलेला असतो. तितक्यात सावलीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि सखदेवला खाली मान घालून बघते. सखदेव आपला खाली मान घालून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे पाहून ऐश्वर्या मात्र गालातल्या गालात हसत असते. आणि मग ती मुद्दाम सखदेवला म्हणते की तुम्ही प्लीज तुमचं मास्क काढू शकता का? कारण मला तुमच्या क्लाउड किचनसाठी एक रिव्ह्यू पाठवायचा आहे, त्याचीच मला तुमच्या पार्सलचा फोटो काढून एक छान रिव्ह्यू द्यायचा आहे म्हणून. आणि हे ऐकून बिचारा सखदेव तर खूपच घाबरतो. पण ऐश्वर्या त्याच्यावर ओरडल्यामुळे मग तो नाईलाजाने मास्क काढतो. आणि मग त्यानंतर जेव्हा घरातील त्याचा चेहरा पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सावली पटकन सखदेवकडे जाते आणि त्याला मात्र सखदेवला खूपच वाईट वाटत असतं. लगेच त्याचे डोळेही भरून येतात. तर ऐश्वर्या मुद्दामच म्हणत असते की अरे च्या सखदेव, मला माहीत नव्हतं की तू इथे काम करतोस म्हणून. आणि मग ती मीटिंग चालू असणाऱ्या गेस्टला सांगत असते की यांना ओळखलत का म्हणून तुम्ही? हे आमच्या सारंगच्या बायकोचा सक्का भाऊ आहेत म्हणून. यांची परिस्थिती खूप खराब आहे, त्यामुळे अशी छोटी छोटी कामं ह्यांना करावी लागतात. आणि ऐश्वर्याचं असं बोलणं घरात कोणालाही आवडत नाही. सर्वजण रागातच तिच्याकडे बघत असतात. आणि मग सावली तिला म्हणत असते की वहिनी, कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं. माझ्या दादावर त्याच्या घराची जबाबदारी आहे आणि घरातील लोकांना इतर लोकांसमोर हात पसरावे लागू नयेत म्हणून तो अशी छोटी छोटी कामं करून आपल्या घराचं पोट भरत असतो. आणि मला सांगा, कष्ट करणाऱ्यामध्ये काही लाज आहे का? आणि कसली लाज? कष्ट करणं म्हणजे खरंच चांगलं आहे. सारंग सरसुद्धा ऑफिसमध्ये कष्टच करतात ना म्हणून. आणि काही कष्ट करणं काही वाईट नाही म्हणून. आणि ऐश्वर्या रागातच तिच्याकडे बघू लागते. तर सावली तिला स्पष्टपणे सांगते की माझा दादा हे काम करतो या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. कारण की तो कष्टाने कमवतो आणि त्याच्या घरासाठी तो आधार बनून उभा आहे म्हणून. आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या गप्प बसते. आणि मग ते मीटिंगसाठी आलेल्या लोकही म्हणू लागतात की सारंग सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात म्हणून. तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे म्हणून. कारण की आत्तापर्यंत आम्ही असे लोक बघितले जे श्रीमंत बहिणीच्या जीवावर बसून खातात. मात्र तुमच्या बायकोचा भाऊ खरंच खूप ग्रेट आहे. कारण तो तिच्या जीवावर न खाता तो स्वतः कष्ट करून खाणं पसंत करतो. आणि अशा मेहनती लोकांच्या सहवासामध्ये आम्हाला यायला नक्कीच आवडेल. मेहनती लोकांबरोबर काम करायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि आम्हाला आता खात्री पटली आहे की आम्ही योग्य व्यक्तीसोबत आता बिझनेस करत आहोत म्हणून. आणि मग ते त्याच ठिकाणी लगेच डील फायनल करतात आणि त्यांना सांगतात की पुढची प्रोसेस आपण लवकरच करूया म्हणून. आणि त्यामुळे सारंगला आणि नीलला खूप आनंद होतो. ऐश्वर्या मात्र लगेच तिथून निघून जाते. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की सावली सखदेवला विचारत असते की अरे दादा, सकाळपासून तू कुठे होतास? मी तुला अनेकदा कॉल केला, तू मात्र माझा कॉलसुद्धा रिसीव केला नाहीस.
आणि त्यावेळी सखदेव म्हणू लागतो की साऊ, मी तुझ्यासाठी कोणत्या तोंडाने बोलणार होतो ग? कारण तुला तर माझी परिस्थिती माहीत आहे ना. तुझ्या या भावाचा खिसा नेहमी फाटका असतो. मला सांग, ओवाळणी म्हणून द्यायला माझ्याकडे काही आहे का गं? म्हणून मग मी इथे येण्याचं टाळत होतो. आणि सखदेवचं असं बोलणं ऐकून सावलीला मात्र खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आलेलं असतं. आणि दादा, अरे तू असा विचार का करतोस? याचा मी कधीही विचार करत नाही. आणि मला सांग, पैसे महत्त्वाचे आहेत की नाती? महत्त्वाचे आहेत ती नातीच ना. आणि मला सांग, समजा उद्या एखाद्या संकटामध्ये मी जर अडकले, माझं काही बरं वाईट झालं, तर माझी सुटका करण्यासाठी तूच धावून येशील ना. आणि मग असा विचार का करतोस बरं तू? मग सारंगसुद्धा गमतीच सखदेवला म्हणतो की हे बघ दादा, यापुढे अजिबात असा विचार करायचा नाही, नाहीतर माझी बायको तुला मारेल बरं का. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग सावली सखदेवला पाटावर बसायला सांगते. आणि मग ती आनंदाने त्याला औक्षण करत असते, त्याला राखी बांधते. आणि त्याच वेळी सखदेव मात्र रडत असतो. आणि मग तो सावलीला म्हणू लागतो की सावू बाळा, मला माफ कर. यावर्षी माझ्याकडे तुला देण्यासाठी काही सुद्धा नाही आहे म्हणून. पण बघ, पुढच्या वर्षी ना तुझ्यासाठी ओवाळणीच्या ताटात ना मी रिकामं कधी ठेवणार नाही म्हणून. आणि ते ऐकून सावली म्हणते की दादा, यावर्षी मला फक्त आणि फक्त तुझा आशीर्वादच हवा आहे. आणि तो देशील ना? त्यावर सखदेवही हसून हो म्हणतो. आणि मग सावली त्याचा आशीर्वाद घेते. दुसरीकडे नील त्या ऐश्वर्याला म्हणतो की मगाशी तू सखदेवसोबत जे काही वागलेस ते सगळं मुद्दाम केलंस ना. आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ, उगाच माझ्यावर वाटेल ते आरोप करू नको. मला थोडी ना माहीत होतं की तो डिलेव्हरी बॉय सखदेव आहे. आणि त्यावेळी नील म्हणतो की तू त्याला मुद्दाम घरात बोलवलं, त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायला सांगितला. आणि यावर हे सिद्ध होतंय की तुला आधीपासूनच माहीत होतं की तो सखदेव दादा आहे हे. मात्र ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला 1.5 दमडीच्या लोकांसाठी तू तुझ्या बायकोला असा विचार करतोस का म्हणून. आणि मुळात त्या लोकांची ना काही लायकीसुद्धा नाही आहे. आणि ते ऐकून मग नीलसुद्धा चिडतो. तो म्हणत असतो की कोणाची लायकी नाही आहे, पण तो ऐश्वर्या नीलला काही बोलू देत नाही. उलट त्याच्यावर आवाज चढवतो. आणि म्हणते की हे बघ, यापुढे माझ्याशी वाद घालायचा नाही. आणि ती त्यातून निघून जाते. आणि तिच्या अशा वागण्यामुळे नीलला मात्र खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे सावली सोहमला म्हणत असते की सोहम भाऊजी, बघा ना, फक्त शेवटची राखी उरली आहे आणि अजूनही अप्पू आलेला नाही आहे. मला त्याची खूप आठवण येते. आणि त्याचवेळी अप्पू त्या ठिकाणी येतो आणि आनंदाने सावलीला हाक मारतो. आणि अप्पूला पाहून सावलीलासुद्धा खूप आनंद वाटतो. आणि तिकडे धावतच अप्पू दोघं देखील एकमेकाला मिठी मारतात. सारंग म्हणत असतो की सावली, मी अप्पूला इथे घेऊन आलोय, कारण मला वाटलं होतं की तू त्याला बघितल्यावर तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल, पण तू तर रडतेस. मी जाऊ का त्याला परत घेऊन? सावली म्हणते की नाही नाही, असं काही करायचं नाही. तुम्ही आणि त्याला इथं घेऊन आला ते खूप बरं केलं. त्यावेळी बबलू म्हणतो की अरे, एवढे सारे मी गिफ्ट घेऊन आलेलो आहेत. आणि अप्पूसाठी एवढेसाठी गिफ्ट आणलेले असतात. सगळे गिफ्ट हे अप्पूसाठी आहेत. आणि फक्त माझ्या अक्कीच्या हातूनच मी राखी घेणार आहे आणि तिच्याकडूनच राखी बांधणार आहे, असं अप्पू म्हणत असतो. सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. आणि मग त्यानंतर सावली त्याला पाटावर बसते आणि छान असं औक्षण करत असते, राखी बांधते. अप्पू म्हणत असतो की भाऊ बहिणीचं रक्षण करतो, मात्र सावली त्याला पुढे काही बोलू देत नाही. आणि मग त्यानंतर सारंग, सोहम, बबलू मिळून त्याला सगळेजण गिफ्ट देतात. त्यामुळे अप्पूला मात्र खूप आनंद होतो. तर सावली जी आहे ती सारंगकडं बघतच राहते आणि मनाशी म्हणत असते की सारंग सर, तुम्ही खरंच किती देव माणूस आहात म्हणून. आणि मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे, हे माझं सौभाग्यच म्हणावं लागेल. त्यानंतर आपण इकडे आता पाहतो, सकाळी सारंग, सावली, तारा सोहमला बोलावून घेतो आणि तो त्यांना सांगत असतो की आपल्या हनीमूनचा प्लॅनिंगसाठी आज आपल्याकडे स्वानंदी येणार आहे. ती आपल्याला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगेन आणि जेणेकरून आपल्याला प्रवास जो आहे तो सुखकर होईल म्हणून. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. मग त्यानंतर स्वानंदी त्या ठिकाणी येते. तिला भेटून सगळेजण खूप खुश होतात.
आणि मग स्वानंदी सावलीला विचारू लागते की सावली, तुझी काही स्वप्न आहेत का? तुला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल? सावली मात्र म्हणत असते की माझं तसं काही स्वप्न वगैरे काहीच नाही आहे. जिकडे सारंग सर नेतील तिकडे मी जायला तयार आहे म्हणून. आणि ते ऐकून स्वानंदी हसतच म्हणते की सारंग, तुझी बायको तर खरंच खूप गोड आहे म्हणून. आणि मग त्यानंतर ती सावलीचं कौतुक करते. पण तिथे तारा मात्र खूप चिडलेली असते आणि ती मोठ्यानेच म्हणत असते की सावलीची जरी स्वप्न नसली ना तरी माझी स्वप्न आहेत म्हणून. मला आउट ऑफ इंडियाला जायचं आहे. मात्र या सोहमला भारतातच कुठेतरी जायचं आहे म्हणून मला काहीच कळत नाही आहे की नेमकं काय करायचं ते. आणि त्यावेळी मग स्वानंदी ताराला समजवते की तुमच्यासाठी ही फेस म्हणून महत्त्वाची आहे आणि म्हणूनच माझं असं सजेशन आहे की तुम्ही भारतातच कुठेतरी एखाद्या ठिकाणी जा म्हणून. कारण की इकडचं वातावरण खूप चांगलं आहे आणि नवीनच लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या इथे लोकसुद्धा खूप ओळखीचे आहेत. तुम्हाला चांगले अनुभव इथे बघायला भेटतील म्हणून. आणि ते ऐकून तारा मात्र चिडते आणि म्हणते की आम्ही तुला आमच्या कामासाठी बोलवलं आहे की तुझं मत आमच्यावर लादू नकोस आणि मला सांग, तुझं लग्न झालं आहे की नाही? मग तू कशाला उगाच नको त्या गोष्टीबद्दल बोलतेस? आणि ताराच्या अशा बोलण्यामुळे स्वानंदीला वाईट वाटतं. ताराची माफी मागते. तारा मात्र तिथून निघून जाते. त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. सोहम स्वानंदीची माफी मागतो आणि त्या ताराच्या पाठीपाठी तो जात असतो. मग त्यानंतर स्वानंदी थोडा वेळ सारंग आणि सावलीसोबत गप्पा मारते आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे सोहम त्या ताराला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र ती काही ऐकायला तयार नसते. तिची मनस्थितीच नसते की काही ती ऐकून घेईल म्हणून. एवढी ती चिडचिड करत असते. मग सोहमचा ती खूप राग करायला लागते आणि शेवटी सोहमसुद्धा वैतागून मग घराच्या बाहेर पडतो. त्यानंतर आपण पाहतो की जगन्नाथ सावलीला इकडे भेटण्यासाठी आलेले असतात. त्यांना भेटून सावलीला खूप आनंद होतो आणि मग ते विचारतात की जगन्नाथजी, मला सांगा, तुम्ही इथे अचानक आला आहात, नक्कीच तुम्हाला मला काहीतरी सांगायचं असेल ना? आणि त्यावरती जगन्नाथ म्हणतो की हो सावली. आणि मग तो सावलीला असं सांगतो की सारंगच्या जीवाला धोका आहे आणि तू तुझ्या 2 हातांनी त्याचं संरक्षण करतेस खरंय, मात्र त्याच्या जीवावर याच घरातील कोणाचे तरी 2 हात उठलेत आणि त्यामुळे मी तुला सावध करण्यासाठी इथे आलो आहे. आणि हे ऐकून सावली काळजीत पडते. तर जगन्नाथ तिला समजवतात की हे बघ, काळजी करू नको, तू नेहमी सारंगच्या सोबत राहा. जर पुढे काही मला असं जाणवलं तर मी तुला त्याबद्दल कळवेनच. आणि त्यावर मग सावली देखील हो म्हणते. आणि मग ती जगन्नाथजींना सांगते की आज मी सगळ्यांसाठी खीर बनवणार आहे, तुम्ही सुद्धा जेवण करून जा. जगन्नाथ मात्र घाईत असतात. त्यामुळे ते तिला म्हणतात की हे बघ, माझ्यासाठी घरी डब्बा पाठवून दे, कारण तुझ्या हातची खीर तर मी काही सोडू शकत नाही. आणि त्यावरती सावली हसून हो म्हणते आणि मग जगन्नाथजी त्यांच्या कामासाठी जायला निघतात. पण त्याच दोघांचं बोलणं ऐकते ती म्हणजे ऐश्वर्या. तर मित्रांनो, आता ऐश्वर्या पुढे काय करणार आहे ते आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.